नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊंना मात्र प्रतिमा आणि सोबतच सायलीचा लहानपणीचा फोटो बघून त्यांनी ओळखलेलं असतं आणि त्यांना 100% खात्री झालेली असते की सायलीच ही तन्वी आहे. त्यामुळे ते आता घरच्यांना सांगायला बाहेर पडतात. तेवढ्यात मात्र आता नागराज हे सगळं ऐकतो आणि नागराज मात्र चाकूने त्यांच्यावर हल्ला करतो. त्यानंतर मात्र आता अद्वैत हे सगळं बघतो आणि अद्वैत मात्र आता घरातील सगळ्यांना सांगतो की मधुभाऊंना कोणीतरी चाकूने वार केले आहे. पण इतकं मात्र तो सांगतो अर्जुनला की सायलीचे आई-बाबा जिवंत आहे. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. इकडे मात्र सायली बाहेर देवाजवळ असते. तर तेव्हा मात्र अर्जुनला मधुभाऊ सांगतात की सायलीचे आई-बाबा हे जिवंत आहे आणि पुढे मात्र ते काही बोलणार इतक्यातच सायली आतमध्ये येते आणि सायली मात्र रडत-रडत मधुभाऊंजवळ जाते. त्यामुळे मधुभाऊंचं बोलणं अर्धवटच राहतं आणि इतक्यात आता डॉक्टरांना बोलवण्यासाठी अर्जुन बाहेर पडतो. तेवढ्यात मधुभाऊ बोलताना बेशुद्ध पुन्हा होतात. इकडे सायली पुन्हा घाबरते आणि त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा करते. तेव्हा अर्जुन डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर जेव्हा चेकअप करतात तेव्हा ते सांगतात की आता मधुभाऊ हे कोमात गेलेले आहे. त्यामुळे आता सायलीला प्रचंड मानसिक धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र अर्जुनही खूप टेन्शनमध्ये येतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमा देवाकडे प्रार्थना करत असते की सायलीने कधी कोणाचं वाईट केलं नाही. तिच्या आयुष्यामध्ये असं काही वाईट घडू देऊ नको. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन महिपतपर्यंत पोहोचलेले असतात. त्यांना असं वाटतं हे सगळं महिपतनीच केलेलं आहे. त्यामुळे इकडे सायली आता महिपतला दोष देऊ लागते. तर दुसरीकडे चिडलेला महिपत आता सायलीच्या अंगावर धावून जाणार. तर इतक्यात मात्र अर्जुन त्याचा गळा पकडतो आणि येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता अर्जुनला माहीत झालेलं असतं की सायलीचे आईवडील जिवंत आहे. त्यामुळे ते कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र अर्जुन आपल्याला करताना दिसणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.